नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 6 आहे, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 साठी मित्रांनो आपली संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण भाग पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। मित्रांनो, यामधले बरेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये देखील अपेक्षित आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा खूप काळजीपूर्वक पहा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर पाहूया आपल्याच्या या भाग 6 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, काशी यात्रा योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर जी काशी यात्रा योजना आहे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे किंवा कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की कर्नाटक। तर कर्नाटक राज्य सरकारने जे आहे जे की काशी यात्रा योजना जे की सुरू केलेली आहे, ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 2 असा आहे पुढचा, स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, PM नरेंद्र मोदी, जे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे जे की स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फुटाच्या उंचीचे पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे। तर ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न 3 असा आहे मित्रांनो, कोणत्या मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी नारिको नमन योजना सुरू केली आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की हिमाचल। तर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे जे की महिलांसाठी नारिको नमन ही जी आहे योजना सुरू केलेली आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, किती कोटीच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी वाराणसीला भेट देणार आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की 1800 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीला भेट देणार आहेत। ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, सुरक्षित आणि शाश्वत अंतराळ पर्यावरणासाठी IS-4OM कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 5व्याचं ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, जे की जितेंद्र सिंह यांच्या हस्ते जे की लॉन्च करण्यात येणार आहे। ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे, भारतातील पहिले आरोग्य अधिकार विधेयक कोणते सरकार सादर करणार आहे? जे की कोणत्या राज्याचे सरकार जे की भारताचे पहिले म्हटलेलं आहे आपण आरोग्य अधिकार विधेयक? तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 6व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की राजस्थान सरकार। तर राजस्थान सरकार हे जे की भारतातील पहिलं राज्य असणार आहे जे की आरोग्य अधिकार विधेयक जे की सादर करणार आहे। ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल। तसे मित्रांनो तुम्ही अजूनही जे की DFSLच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स व टेक्निकल क्वेश्चन बँक तुम्ही मिळवणार असाल तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो, ज्यामध्ये आपण सर्व काही A to Z आपण TCS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम कव्हर केला आहे। त्यामध्येच मित्रांनो तुम्हाला सायंटिफिक असिस्टंटचे टेक्निकल, त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट, त्यानंतर सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट व इतर सर्व पदांचे टेक्निकल क्वेश्चन बँक देखील आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की तुमच्या परिपूर्ण TCSच्या सिलेबसवर आधारित आहेत मित्रांनो। जर तुम्ही ह्याची तयारी केलात, तुम्ही याचं वाचन केलात, त्याचा अभ्यास केलात तर मित्रांनो 100% तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं इतरत्र बुक्स परचेस करण्याची गरज पडणारी नाही मित्रांनो, किंवा इतरत्र कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही। 100% तुमची तयारी मित्रांनो याद्वारे परिपूर्ण होणारी असेल आणि ते परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे, या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही ते अजूनही मिळवले नसाल तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो, जे काही अतिशय महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो तुम्ही लगेच या क्षणापासून तुम्ही एका उत्तम व चांगल्या तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता। व यामधल्या मित्रांनो परिपूर्ण अभ्यासक्रमासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी नक्की कॉन्टॅक्ट करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंकची मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर पाहूया आपल्या पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे मित्रांनो, देशातील पहिले 13 एक्सप्रेसवे असलेले राज्य कोणते ठरले आहे? 13 एक्सप्रेसवे। तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 7व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की उत्तर प्रदेश हे राज्य ठरलेलं आहे। त्यानंतरचा हा प्रश्न आपला 8 असा आहे, मिशन कुशलकर्मी बांधकाम कामगाराचे कौशल्य सुधारण्यासाठी कोणत्या सरकारची योजना आहे? जे की मिशन कुशलकर्मी
जे की मिशन कुशलकर्मी. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 8व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की दिल्ली सरकारने ही जी आहे योजना जी की सुरू केलेली आहे, मिशन कुशलकर्मी ही योजना बांधकाम कामगाराच्या कौशल्य सुधारण्यासाठी. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9 असा आहे, रशियाने कोणत्या वर्षानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की 2024 साली. त्यानंतरचा आपला प्रश्न 10वा असा आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022चा शुभंकर काय होता. तर याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो ऑप्शन नंबर जे की 2, पेरी द बुल हे जे आहे जे की शुभंकर होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022चा शुभंकर. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा असा आहे, संकेत सरगर हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की हा महाराष्ट्र राज्याचा खेळाडू आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022च्या पदतालिकेत 3ऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, कॅनडा हा देश आहे 3ऱ्या क्रमांकावर. त्यानंतरचा आपला पुढील 13वा प्रश्न असा मित्रांनो, भारतीय वायुसेनाचे मुख्यालय कोठे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दिल्ली या ठिकाणी भारतीय वायुसेनाचे मुख्यालय आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न, विद्यापीठ अनुदान आयोग तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करणार आहे किंवा केलं गेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, ई समाधान पोर्टल जे आहे जे की विद्यापीठ अनुदान आयोग जे की आपण त्याला UGC असं देखील म्हणतो, तर तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जे की ई समाधान पोर्टल जे की सुरू करणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप आपण 14 क्वेश्चन होते जे की आपण भाग 6 मध्ये मित्रांनो आपण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आपले मागील व्हिडिओचे देखील पार्ट पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले मित्रांनो TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स आणि टेक्निकल क्वेश्चन मिळवत असतील त्यांनी लगेच आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून A to Z अभ्यासक्रम आपण हा कव्हर केलेला आहे आणि त्यामधलं बरंच काही तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याचा एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही यश जे आहे ते मिळवू शकता. तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.